हॅलो एव्हरीबडी, हाव आर यू? आय होप यू आर डुईंग वेल. तर आज आपण ऑक्शन सेल्स शिकणार आहोत. ऑक्शन सेलचा अर्थ काय असतो की ज्यावेळेला माणसं बोली लावतात. बोली म्हणजे एखादी प्राईस सेटअप केली जाते आणि त्या प्राईसच्या अकॉर्डिंगली आपण ऑक्शन सेल करतो. तर ऑक्शन सेल केव्हा होतो? म्हणजे जो ऑक्शनर असतो की नाही, त्याच्या हातात एक हॅमर असतो. तर मग जेव्हा हॅमर खाली पडतो तेव्हा सेल व्हॅलिड होऊन जाते. ठीक आहे. तर ऑक्शन सेलचे काही रूल्स आहेत सेल्स ऑफ गुड ॲक्टच्या अकॉर्डिंग. तर सेक्शन 64 ऑफ सेल ऑफ गुड ॲक्ट म्हणतो की सगळ्यात आधी आपण पॉईंट सीकडे लक्ष देऊयात. तर पॉईंट सी काय म्हणतो की राईट टू बिड मे बी रिझर्व्ड. ह्याचा अर्थ काय की जो विकतो आहे ना गुड्स, तर तो काय म्हणतो की माझ्या गुड्सची प्राईस समजा ₹1000 आहे. ठीक आहे. ही प्राईस सेट केली आहे. तर या प्राईसच्या वरती आपण बोली लावणार. ठीक आहे. युजली असं होत नाही की कोणी या प्राईसच्या खाली कोण बेड करेल, असं होत नाही. बट असं समजा की कोणी ₹900वर बेडिंग केली. ओके, ₹900वर कोणी बेडिंग केली, तर या प्राईसला सेल होणार नाही. बिकॉज सेलर बांधील नाही आहे ना बायरला ऐकायला. बरोबर, हा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा झाला. बट जी प्राईस जो सेलर फिक्स करतो ना आधीपासनं, त्या प्राईसला आपण अपसेट प्राईस पण म्हणतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे की प्रिटेंडेड बेडिंग. प्रिटेंडेड बेडिंगचा अर्थ काय आहे की समजा मी ऑक्शन सेल करते आहे आणि मी माझ्या फ्रेंडला लेट्स से मी उभं केलं आहे बिडिंगमध्ये. तर लेट्स से इथे बिडिंग चालू आहे, इथे मी उभी आहे. माझ्या गुड्सची प्राईज आहे ₹900. ठीक आहे. मी 900च्या वरती बिडिंग करायला तयार आहे असं समजूयात. पण हा जो माझा मित्र आहे इथे, मी त्याला सांगितलं आहे की ह्याच्यावरती जितकी तू हायेस्ट प्राईस लावशील तितकं मला प्रॉफिट होईल असं मी सांगितलं. तर हा जो माझा मित्र या स्पॉटला उभा आहे तो ₹2000, ₹4000 असं तो प्रिटेंडिंग मुद्दामून तो प्राईस वाढवत जातो आहे. ओके. तर आता माझ्या मित्रांनी जर ₹2000 प्राईस सांगितली, तर दुसरं कोण असेल तो 4000, 5000, 6000, काही पण सगळ्यात जास्त तो प्राईस सांगत जाईल ना, तो वाढवत जाईल प्राईस. तर आपल्याला लॉ काय सांगतो की जितकी जास्त प्राईस रेज होत जाईल, तर बायरकडे ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे बायरकडे की तो सेल वॉइडेबल करू शकतो. इट इज ॲट द ऑप्शन ऑफ द बायर. ठीक आहे. त्यानंतर तिसरा रूल आहे की जेव्हा गुड्स लॉट्समध्ये असतात, तर जेव्हा गुड्स लॉट्समध्ये असतात ना सेलसाठी, त्यावेळेला प्रत्येक गुड्सचं कॉन्ट्रॅक्ट हे वेगवेगळं असतं. आपल्याकडे भरपूर सारे गुड्स आहेत. आपण अज्युम करूयात की आपल्याकडे 4000चे गुड्स आहेत. ठीक आहे. ₹4000चे गुड्स आहेत. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, ₹4000पेक्षा आपण म्हणू शकतो की माझ्याकडे 400 युनिट्स पोती आहेत माझ्याकडे. तर प्रत्येक पोत्यांमध्ये जितके पण गुड्स आहेत तितक्या सगळ्या गुड्सचं एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल असेल. इथे लिहिलं आहे त्यांनी, सेपरेट कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल असेल त्या गुड्सचं. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. त्यानंतर तिसरा पॉईंट हा आहे की वेन द सेल इज नॉट नोटिफाईड बाय द सेलर. त्याच्या आधीचा दुसरा पॉईंट आहे की राईट टू बिड मे बी रिझर्व्ड. तर जो सेलर आहे ना, तो असा राईट रिझर्व करू शकतो की माझ्या जागेवरती मी माझ्या एजंटला सेल करायला लावली असं आपण समजूयात. तर माझ्या एजंटनी सेल केली, माझ्या जागेवरती माझ्या एजंटनी सेल केली, तर
मी हा राईट रिझर्व केला. असं नेसेसरी नाही आहे की मी दरवेळेला हा राईट रिझर्व करेन, बट मी केलं हा राईट रिझर्व. तर हे माझं कर्तव्य आहे की मी त्या सेलरला किंवा जो कोण ऑक्शनर आहे, जे काय म्हणजे मी ऑक्शन सेलच्या आधी बेसिकली मी सांगणं अपेक्षित आहे. आय हॅव टू लेट देम नो बिफोर द ऑक्शन सेल दॅट that my seller that my agent is going to sell the goods on my behalf and on my interest. It may be the seller, it may be an employee, it can be anybody. हे सांगणं काम आहे. आणि जर सांगितलं नाही, if he does not, if it does not tell the auctioneer or before the auction sale, तर हे आपण फ्रॉडलंट ॲक्ट धरलं जाईल. हे फ्रॉडलंट ॲक्ट धरलं जाईल बायरचं वतीने आणि एजंटच्या पण वतीने. ठीक आहे. त्यानंतर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, द सेल इज कम्प्लीट when auctioneer announces its completion by the fall of an hammer or in it any other customary manner, and until such announcement is made any bidder may retract from his bid. तर बी पॉईंट काय सांगतो आहे ना आपल्याला, की ज्या वेळेला हॅमर खाली पडतो त्यावेळेला असं मानलं जातं की ऑक्शन सेल इज कम्प्लिटेड. जोपर्यंत अशी अनाऊन्समेंट होत नाही तोपर्यंत जो बिडर आहे ना तो त्याची बोली मागे घेऊ शकतो, तो त्याची ऑफर मागे घेऊ शकतो. पण एकदा खाली हॅमर पडला की मग तो असं तो आपली जो म्हणजे त्यांनी जे काही ऑफर केली आहे, त्यांनी जे काही बीड लावली आहे तो ती मागे नाही घेऊ शकत. आपण एक खूप इम्पॉर्टंट केस लॉ येतो या कॉन्सेप्टवरती, की मिस्टर एक्स आहे, मिस्टर एक्सला अँटिक क्लॉक सेल करायचा आहे, पण जो ऑक्शनर आहे तो चुकून टेबलवरती पाडतो. तो पाडतो टेबलवरती, पण टेबलवरती हॅमर पाडल्यामुळे क्लॉकला डॅमेज होते. तर अशा वेळेला जो बोली लावतो आहे, जो बिडर आहे, ही वॉन्ट्स टू अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट. सो कॅन ही एन्फोर्स इट? कॅन ही अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट? दिस इज द क्वेश्चन. सो हाऊ टू राईट इट्स आन्सर? Firstly, you should write that in an auction sale, the bids are publicly made and it is sold at the highest bid. Then a bid is deemed to be completed whenever the hammer falls. In the above case law, the bidder is not responsible for any losses incurred and he can avoid the sale, because whenever the whenever the hammer falls, it should come up to its normal position. In this case, it is reflected that